जे भारत सरकार कुटुंब परिवार म्हणून केसरी सिंग दादा यांच्या बोर्ड आपण या ठिकाणी लावलेला होता आणि त्याची उजळणी म्हणून दरवर्षी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी वर्षातून एकदा आपण ते दादांचं आठवण आणि त्या बोर्डाची उजळणी म्हणून हा कार्यक्रम होत असतो आणि आपण सर्व या ठिकाणी येऊन कमीत कमी वर्षभरातून आपल्याला वर्षभर तर आपण आपल्याला माहीतच असते आपण खूप भटकत बी असतो खूप फिरत असतो कोणाला काय टाइम भेटत नाही अशी परिस्थिती आपल्या समोर असते कामधंदे असतात सर्व काही असते पण आयोजकांनी जो काय हा कार्यक्रम थोडा आवाज कमी करू बाबा दादाचा जो कार्यक्रम आहे हा याच्या निमित्ताने तरी आपल्याला एक ठिकाणी बसता येतं आणि ते महापुरुष ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला त्यांची एक आठवण आणि आपलं सर्व परिवाराला त्यांनी तर त्या काळी आपल्या सर्वांना जागृत केलं सर्वांना चांगला मार्ग मोठा मार्ग दाखवला आणि त्याची आज भी आपण त्या मार्गावर चालतो आहे म्हणून त्यावेळेस तर खूप मोठ्या संख्येत आपल्या समाजाला तर पुढचा मार्ग दिसत नव्हता आपण तर काय एकदम असं पुढं काय करायचं हे बी आपल्याला त्यावेळेस माहित नव्हतं आणि ज्यांनी हा मार्ग दाखवला आणि ज्यांच्या कृपेने आपण या ठिकाणी एकत्र आज मी बसतो उठतो सर्व काय आपले पोरं सोर सर्व मिळून ज्यांच्या मार्गावर चालून आज आपण खूप चांगल्या मार्गावर समाज जागृत आहे आणि त्यांचा हा कार्यक्रम खरोखर हा प्रत्येक गावागावांमध्ये होत असतो आणि होतो गुंजाळा या गावात आपण सर्व आयोजकांनी हा खूप मोठा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक वर्ष ठेवत असतात आणि म्हणून आपल्याला काहीतरी नवीन पिढीला सुद्धा शिकायला भेटतं आणि त्या मार्गावरती आपण सर्व व्यसनमुक्त होऊन त्या मार्गावर आपण आहोत आज बाबा दादा यांचा जो संबंध होता तो मी आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला मला जे बी सांगता येईल ते मी आपल्याला ते सांगेन कारण बाकी ठिकाणी असं बी आपण ऐकत असतो बाबा म्हणजे गुलाम बाबा रामनाथ बाबा त्यांच्या अलग आणि केसरी सिंग दादा आम्ही बाबावाले आम्ही दादावाले असे अनेक ठिकाणी भेद आपल्याला ऐकायला भेटतात असं काही नसतं असं काही नाही जेव्हा महापुरुष जेव्हा त्यांचा अवतार येतो गुलाम बाबाच्या अवताराला त्यांनी समाजासाठी जे काही परिश्रम केलं हे जेव्हा यांचा अवतार येत असतो आणि तेव्हा ते त्यांचे कार्य सुद्धा सोबत घेऊन येत असतात
गुलामबाबांचा ज्यावेळेस अवतार झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या वयानुसार ज्यावेळेस त्यांना हे कार्य उभं करायचं होतं 1937 साली, तेव्हा आप मूळ धर्माची स्थापना केली. आपकी जे आपण म्हणतो या पद्धतीने आपण आपल्या सर्वांना माहिती आहे. असं हे कार्य उभं करत असताना अशी एक दैव शक्ती त्यांच्याकडे होती की त्यांनी सोमवार ही आरती 1937 ला सुरू केली. आपण जी आता आरती बोलतो आहोत ती 1937 आणि पहिला सोमवार तेव्हा खूप कमी संख्येमध्ये समाज होता. असं 10-20 सर्व असं हर एक समाजातला एक व्यक्ती त्यांनी घेतला. त्या भागामध्ये तसे सर्व समाजाचे लोक राहतात, त्यामुळे सर्वांना बोलवलं बाबांनी आणि ही आरतीची स्थापना केली. आपमूळ धर्माची स्थापना. आपमूळ धर्म म्हणजे आदि अनादि काळापासून चालत आलेला धर्म. जसा हा आदिवासी शब्द त्याला लागू पडतो. आदिवासी बी तसंच आहे, आदि अनादि काळापासून राहत आलेला आदिवासी. असं बाबांनी त्यावेळेस सर्वांना एकत्र केलं, व्यसनमुक्त केलं आपल्या सर्वांना. आणि त्यावेळेस समाज तर एकदम विखुरलेला समाज होता, भटकणारा समाज होता. पण असा एक महापुरुष जन्माला आला आणि त्यांनी ज्या वेळेला ही आरतीची स्थापना केली त्यावेळेला रंजनपूरला पहिला सोमवार, दुसरा सोमवार, पहिला सोमवारी 25,000, दुसऱ्या सोमवारी 50, तर चौथ्या सोमवारी असं 1.25 लाख समाज एका महिन्याच्या आत त्या ठिकाणी रंजनपूरला आला. आणि ते समाज असं आपण बघतो, पत्रिका आपण छापतो, हजारो पत्रिका छापतो, तरी बी आपल्याकडे लोक किती येतात. पण त्यावेळेस असं पत्रिका छापण्याचं असं काहीच माध्यमच नव्हतं, कुठं फोन नाही, काही नाही. पण अशी त्यांच्याकडे अशी एक दैवशक्ती होती की त्यांनी समाजाला या पद्धतीने रंजनपूरला व्यसनमुक्त केलं. ते रंजनपूरला आता जो नंदुरबार सुरत आगगाडी होती त्याच्यातून सुद्धा समाज येत होता. रंजनपूरला ते पायी यायचे, नंदुरबारहून किंवा अख्खा भागाभागातून लोक असं रंजनपूरला पायी यायचे. आणि तिथं रंजनपूरला आले का मग त्या ठिकाणी एक बाहेर बी एक आमराई आहे, त्या ठिकाणी सर्व नागजीवाले वगैरे सर्व हे या परिसरातला खूप मोठा समाज रंजनपूरला येत होता. आणि त्या ठिकाणी गुलाम बाबांच्या घरी आणि असं मोठा कार्यक्रम होत होता. असा आपण बघतो त्यावेळेला बाबांनी सांगितलं होतं, ही जी आरती आहे ही आरतीच्या माध्यमातून अनंत नामों की एक नवी नाव बनाऊंगा, उसमें सती देवी लोगों को बैठा के माया सागर पार करूंगा, असा बाबांचा शब्द आहे. आणि ही अनंत नामों की एक नाव म्हणजे कोणती नाव आहे, ही आरती सर्वात मोठी नाव आहे. आणि याच्यात जो बी या आरतीमध्ये सामील झाला आहे त्याला तो आता भी या आरतीमध्ये जो भी सामील आहे तो ह्या 1937 पासून आतापर्यंत हा वडिलोपार्जित समाज रंजनपूरला येत असतो. आणि आपण सर्व व्यसनमुक्त, दारू, मांस, मच्छी हे सर्व सोडून आज जागृत समाज म्हणून या ठिकाणी आपण आपला समाज हा ओळखला जातो. आपकी जे वाला सर्व ठिकाणी आपकी जेचे नाव आहे, अख्खा देशामध्ये काय पण विदेशात सुद्धा नाव आहे आपकी जे समाजात. असा हा
बाबांचं खूप मोठं कार्य त्यावेळेस चालू होतं. आणि अशा वेळेला गुलाम बाबा आपमूळ धर्माची स्थापना, आरती असा हे कार्यक्रम चालू होते. गुलाम बाबांचं तर असं दौरे राहायचे, प्रत्येक ठिकाणी जायचे गुलाम बाबा. म्हणजे नवापूर वगैरे जो बी नंदुरबार जिल्हा आहे असं प्रत्येक ठिकाणी फिरत राहायचे गुलाम बाबा. मोठमोठे कार्यक्रम असायचे. रामनाथजी बाबा, गुलाम बाबा नंतर रामनाथजी बाबांनी खूप मोठा, त्यांनी सुद्धा आपल्या समाजासाठी खूप मोठे बलिदान, खूप मोठा त्याग केलेले. आपल्याला गुलाम बाबा एवढं मोठं कार्य घडून सुद्धा 1.25 लाख समाजाला घेऊन चालले. रामनाथजी बाबांवर गोळीबार झाला. रामनाथजी बाबांना तर ब्रिटिशांनी आरतीवरती बंदी आणली. बाबांवरती गोळीबार झाले, काही ना खूप मोठे अन्याय झालेले. तरी सुद्धा बाबांनी हे कार्य आपल्यासाठी, आपल्याला एकत्र करण्यासाठी, आपल्याला सर्वांना चांगला मार्ग त्यांनी दाखवला. आज मी रंजनपूरला आपण येत असतो. आज मी खूप मोठ्या संख्येने रंजनपूरला समाज येत असतो. तर आपण बाबा आणि दादा ज्या वेळेसला येरवडा जेलमध्ये यांची बैठक झाली, म्हणजे भेटले, एक निमित्त होतं ते. बाबांना ब्रिटिशांनी ज्या वेळेसला तळीपारची शिक्षा ज्यावेळी दिली होती आणि गोळीबार बी झाला होता, आणि तेव्हा बाबांना या ठिकाणी येरवड्याच्या जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस बाबा आणि दादा त्यावेळेस भेटले तिथे. असा बाबा दादा यांचा संबंध तिथून सुरुवात झाली होती. रंजनपूरला बाबा दादा ज्या वेळेस रंजनपूरला आल्यानंतर बाबांना त्यांनी कटासवानला घेऊन जाण्यासाठी बी आग्रह केला. पण बाबांनी त्यांना दोघं पती पत्नींना तिथं बोलवलं आणि या ठिकाणी रंजनपूरला त्यांची आरती झाली. आणि तेव्हा बाबांकडे हा अख्खा समाज रंजनपूरहून 6 महिने त्या ठिकाणी राहिले. असे बाबा दादांचे संबंध होते. आणि त्यांनी हे कार्य, आणि तिथून सुद्धा त्या कटासवानला गेल्यानंतर सुद्धा खूप ठिकाणी असे कार्यक्रम झाले. त्या ठिकाणी फैजपूर आणि कुठंतरी गोळीबार बी झाला होता. वालोड तिकडे सुद्धा बाबा, त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठा समाज त्यावेळेस सर्व जागृत समाज होतो. असा खूप मोठा इतिहास आहे बाबा दादांचा. एवढंच मी आपल्या समोर सांगतो. आणि या ठिकाणी 2 अजून वक्ते आहेत बोलणारे, ते आपल्याला मार्गदर्शन करतील.